हॅलो 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 काय क्रॉस कनेक्शन लागलं की काय? मम्मा मी बोलतेय. अगं निशू अगं काय झालंय काय तुला? रडते काय? मम्मा मम्मा मी रडू नाही तर काय करू? माझ्या युवी सोबत पुन्हा अंतर वागलेत सगळे. युवी सोबतच असं का होतंय? बरं ऐक, शांत हो आधी, शांत हो, रडणं थांबव. आणि मला सांग, कोणी काय केलं युवराजरावांना? कौशिकी ताईंनी युवीला एम्ब्युलन्स मधनं बाहेर काढलंय. हा? हो. एमएनएन मधून बाहेर काढला? असं एवढं काय मोठं झालं त्यांनी बाहेर काढायला? मम्मा कौशिकी ताईंनी युवीला एक बातमी करायला सांगितली होती. युवी त्यासाठी खूप मेहनत घेत होता, पण काही केलं त्या बातमीच्या बाबतीत ना त्याला काही सापडतच नव्हतं. आता कौशिकी ताईंनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे म्हटल्यावर ती पार तर पाडायला हवी ना. आणि जर चॅनलवर काहीच नाही दाखवलं तर लोक काय म्हणतील? चॅनलचं नाव खराब होऊ नये ना म्हणून युवीने एक पुरावा उभा केला. आता खोटा का असे ना त्याने पुरावा तर उभा केलाय ना. आणि काहीच न दाखवण्यापेक्षा काहीतरी दाखवलेलं बरं म्हणून युवी खोटं बोलला. एवढंच झालंय गो. म्हणजे एवढ्याशा गोष्टीसाठी युवराजरावांना एमएनएन मधून बाहेर काढलं? काय कौशिकीताई पण ना? नाही म्हणजे युवराजराव खोटं बोलले हे मान्य, पण कौशिकीताईंचा शब्द राखायलाच बोलले ना खोटं. कमाल आहे. एक्झॅक्टली मम्मा. बघ तुला कळतंय मला कळतंय पण त्यांना कळत नाहीये ना. हाच प्रॉब्लेम आहे. त्यांना नाहीच कळणार कारण त्यांचा सगळा कल त्या केदारकडे आहे ना. हो ना. पण या सगळ्याचा युवीला खूप त्रास होतोय. बिचारा खूप फ्रस्ट्रेट आहे. मला कळत नाहीये की मी काय करू, कशी हेल्प करू त्याला. मला टेन्शन येतंय. हे बघ तू रडायचं आधी बंद कर. हा, तुझी आई आहे ना, मी सांभाळून घेईन सगळं. मम्मा तू काय करणार आहेस? तू चॅनल काढणार आहेस का आणि युवीला चालवायला देणार आहेस का ते? नाही, मी चॅनल नाही काढू शकत, पण मी माझ्या मुलीला असं रडतानाही नाही बघू शकत. हे बघ बाळा, तू शांत हो, तू नको काळजी करूस. मी बघते काय करायचं. ओके मम्मा. आणि ऐक, युवराजरावांची काळजी घे. हा, बाय. वाह, छान गाणं ऐकणं चाललंय वाटतं. तुमच्या मुलीचं रडगाणं ऐकून आलीये मी इथे. आता काय? आता कसलं रडगाणं? अहो, कौशिकीताईंनी युवराजरावांना एक जबाबदारी दिली होती पूर्ण करायला. ती पूर्ण करताना थोडंसं खोटं बोलले ते. तर केवढ्या चिडल्या कौशिकीताई, डायरेक्ट एमएनएन मधून काढून टाकलं त्यांना. अगं मग माफी मागायला हवी ना युवराजरावांनी. आता तुम्हाला मी काय सांगायला आले आणि बलते कसले सल्ले देताय हो? काय तर म्हणे माफी मागायची त्यांनी. अगं पण खोटं बोललेत ते. अहो पण कौशिकीताईंची अपेक्षा पूर्ण व्हावी म्हणून बोललेत ना, चांगल्यासाठी बोललेत. पण आता काय म्हणे कौशिकीताई खूप चिडलेत, माफच करणार नाहीत त्यांना. मी काय म्हणते, युवराजरावांच्या वतीने तुम्ही जरा बोला ना कौशिकीताईंशी. हा, समजवा त्यांना. घ्या. अगं एवढा मोठा कारभार आहे त्यांचा आणि आपल्याला त्यातलं काय कळतंय? आणि समजा मी बोललो आणि त्यांनाही ऐकलं तर? अगं हा त्यांच्या घरातला प्रश्न आहे. निशीबद्दल आहे ना हे, मग तुम्ही हातवर करणारच. अगं निशीची काही चूक असती ना, तुम्ही स्वतः जाऊन त्यांची माफी मागितली असती आणि निशीकडनं असं पुन्हा होणार नाही असा त्यांना विश्वास दिला असता. पण युवराजरावांसाठी मी का माफी मागायची? आणि त्या काय ऐकून घेतील माझं? आणि समजा त्या म्हणाला आमच्या घरातला प्रश्न आहे, तर मी काय बोलणार आहे? बरोबर आहे हो, तुम्ही कसं बोलणार ना त्यांच्या घरात. पण त्यांच्या घरातल्या माणसांनीच बोललं तर? हा, म्हणजे युवराजरावांची बाजू त्यांच्या घरातल्या माणसांनीच मांडली तर? अगं त्यांचा प्रश्न आहे. मग तुम्ही सांगा ना त्यांना. अगं मी त्यांच्या घरातल्या माणसांना काय सांगणार? अहो त्यांच्या घरातल्या माणसांना नाही, पण त्यांच्या घरात तुमची जी माणसं आहेत ना, म्हणजे तुमची लाडकी लेक तारिणी, तिला सांगू शकता ना. आणि इतकी वर्ष आपण ज्याला घरात ठेवून घेतलं आणि ज्याच्यावर उपकार केले, तो केदार, तुमचा लाडका जावई तोही आहे ना. त्या दोघांनी जर सांगितलं ना तर कौशिकीताई नक्की ऐकतील त्यांचं. अगं पण रेखा, करताय ना फोन? यात सर्वात महत्त्वाचा जो क्रिमिनल पकडला गेलाय त्याचं नाव आहे गुलाब. हा तोच ड्रग माफिया आहे ज्याच्या शोधात सर्व पोलीस डिपार्टमेंट होतं.
या ऑफिस मधला प्रत्येक स्टाफ प्रामाणिकपणे काम करतो. युवराज तुझ्यासारखा फ्रॉड नाहीये. आई तू फ्रॉड म्हण. आहेस तू फ्रॉड. मला विचारल्याशिवाय MNN ची पायरीही चढायची नाहीयेस तू. अँड दॅट्स फायनल. गेट आउट. काय चाललंय युवराज? जेवढं लपवायचा प्रयत्न करतो तेवढं सगळं अजून बाहेर येतं. तो मुलगा पण कोणाच समोर रोखला काय कळत नाही. एवढे पैसे दिले होते ना त्याला. तो गुलाब आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये. त्या मुलासारखा तो ओळखला तर नाही. नाही 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 युवराज, ती कौशिकी तर घराबाहेर काढेल. बाप सरळ वरचा तिकीट काढेल. काहीतरी तर करायला पाहिजे ना. काय करशील युवराज? त्या कौशिकीला जर कळलं तर ती सरळ पोलिसांना फोन करेल. पोलिसांच्या ताब्यात देईल मला. तर मग एखादी सेफ प्लेस शोधून तुला युवराज कुठून तरी काय व्हायला पाहिजे. पहिली प्रकरण शांत झालं का हो? युवराजचं विचारते हो. नाही दुपारी जेवायलाही बाहेर आला नाही ना. आणि ताट घेऊन गेले तर नको म्हणाला. एवढा अपमान झाल्यानंतर कोणाच्या घशाखाली घास उतरणार आहे? बरोबरच आहे. असं मारणं ओरडणं इथपर्यंत ठीक आहे, पण असं हाताला धरून बाहेर काढणं म्हणजे अतिच झालं ना. आता तुम्हीच बघा वहिनी, आधी घराबाहेर काढलं तर ऑफिस बाहेर. या घरातल्या कुठल्याच गोष्टीवर आपला हक्क उरलेला नाहीये असं माझ्या युवराजला वाटतंय आता. आणि हे सगळं ना त्या कौशिकीमुळे झालंय. स्वतःचं लग्न म्हणून या घरात येऊन काय बसलीये? या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर आपला ताबा सांगत सुटलीये. पण भाऊजींच्या नंतर तीच सगळं सांभाळतीये ना. एक वेळ एकमुखी रुद्राक्ष सापडेल पण माणूस नाही. म्हणजे कशी आहेस तू? हा, आतापर्यंत तू माझ्या युवराजची बाजू घेऊन बोलत होतीस, आता लगेच त्या कौशिकीचं गुणगान गातेस. आणि हे बघ, एखादी गोष्ट आपल्याला सांभाळायला दिली आहे म्हणजे त्या गोष्टीवर आपला हक्क आहे असं होत नाही. टेक्नो काय झालं? काही कॉन्टॅक्ट झाला का साधू सरांशी? नाही बॉस. बॉस, होडू या साल्याला, सगळं बोलेल. याच्या तर आता आहे ना, नाही असा बोलत नाही. कमांडर, आपण असं नाही करू शकत. त्याची कस्टडी CBI कडे देताना त्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा असलेल्या नाही चालणार. आणि हेच जर करायचं असतं तर आपण आधीच केलं असतं ना. हा पर्याय नाहीये आपल्याकडे. पण युवराजने तरी कशाला तो खोटा मुलगा आणायचा? नाही म्हणजे लोकांच्या नजरेत आपण चुकीचे दिसतो ना. हे बघ, आपण काहीही केलं ना तरी त्यांच्या नजरेत आपण कायम चुकीचेच असणार आहोत. त्या कौशिकीच्या सोबतीला आता ते केदार आणि तारिणी आले. त्या तिघांना आपण जर वेळीच थांबवलं नाही ना तर आपल्या घरातल्या उरलेल्या प्रत्येकाला वेगवेगळं करून ते तिघही आपला हक्क सांगतील या संपत्तीवर. कळलं? युवराज, दोघी इथे काय करतायत? काय रे, बॅग घेऊन कुठे निघालायस? युवराज, घरबीर सोडून निघालास का?